हाय हॅलो गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे. खूप छान असं व्हिडिओ होणार आहे, नक्कीच शेवटपर्यंत बघा. आणि आज पण आम्हाला आहे ना मकाला खाट टाकायला जायचं आहे. तर चला पटपट काम आवरून घेते. आज आहे ना गॅसवरती स्वयंपाक करते, पोळ्या आणि भाजी. तर आज काय भाकरी करायची नाही, आज भाजी पोळ्या करायच्या आहे ना. तर आज आहे ना गॅसवरच करून घेते सर्व स्वयंपाक. आणि आज वातावरण पण खूप छान आहे, असं मस्त आभट आलेलं आहे. आणि आता देवपूजा करून घेते अगोदर आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागते. तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा मस्त असं आभट आलेलं आहे, वातावरण पण खूप छान आहे, पण वारं खूप सुटलंय. हे बघा अशा पद्धतीनं वारं सुटलंय आणि आभट पण आहे. आज पाऊस यायला पाहिजे, पण काय माहिती आता येतो का नाही. बिना पावसाचीच खाट टाकून दिली आहे आम्ही. वारं खूप आहे, पण काय माहिती आता पाऊस येतो का नाही. तर बघा आता आम्ही चाललोय मकाला खाट टाकायला. घराजवळच तुकडं आहे ना, तेवढंच राहिलंय, त्याला खाट टाकायची आता. तर ट्रॅक्टर पण येऊ राहिला, ट्रॅक्टरवर खाद आणू राहिला आम्ही, कारण ते लय जड राहतं ना त्यामुळं. तर चला आता आहे ना खाट टाकून घेतो. एकच तुकडं राहिलंय, 1 तासाचं काम आहे, इतक्यात होऊन जाईल. तर चला आता. तर बघा ट्रॅक्टरवर खाद येते आणि हे आवरामध्ये आम्हाला आवरा पटकन. पाऊस येणार आहे बरं का आज. हा आज लय आभट येईल, पाऊस येणार आहे. आपल्या खाट टाकायचा उपयोग झाला पाहिजे. पाणीपुरीची पार्टी देईल पाऊस आला. पाणीपुरी काय पार्टी देऊ राहिले पाणीपुरीची. दुसरं काय तर मटण चालत नाही ती गायला बी. कुठून आणशाल पाणीपुरी? फाट्यावरून. संध्याकाळी याला भेट. आणि गोकुळ बोलून घेऊ ना. मी असं पप्पाला आणायला गेलं तरी पप्पाला 50-60 रुपये लावून जातो. खाऊन येतो तू तिथं. चला चला मग आज पटपट खाट टाकून घेऊ, मस्त पाणीपुरीची पार्टी. तर चला पटकन. पाऊस आला तर का पाऊस नाही आला तरी पण का हो? पाऊस आला तर पण का नाही आला तरी पण नाही आल्यावर हवी द्या ना घ्या. हा चला खाट टाकून घेऊ आता. एवढं तुकडं आहे नाही, 1 तास सुद्धा नाही लागणार आपल्याला एवढी खाट टाकायला ना. इतक्यात टाकून घेऊ. आणि इथं आहे ना या बाई औषध मारायची चुकी झाली बरं का. काही ठिकाणी म्हणजे मडू गवत सुद्धा राहून जायले. मग आता परत एक खात द्यावं लागेल याला. आज उभं मारायचं म्हणजे हिरो पट्ट्या होऊन जायला ना. हा ते बरोबर दिसतील. म्हणजे तुम्ही आता कधी कसं मारलं होतं? असं आडवं आडवं मारलं होतं का? लेच आता बी ना वारं पडलं का मग. अरे मग त्यांची आगद आहे नाही ना, मक्काचे पण आगद आहे त्यांची. कोणती ही मक्का नाही, ही इकडं मक्का आहे रे. मग इकडं या पालाच्या खालतून. हा हा ती बाजरीची आहे. अरे मग दाबीच राहण्याला पाऊस हडाकला कमाका. खाली दाणी येतील बर का. ओमला त्यांना लागेल बरं का, पिशव्या जपून ठेवा खात घालायला. हा सकाळी काका बोलत होते आम्हाला बी पाहिजे म्हणून. त्याला कसं व्हिडिओ पाहिला काय माहिती. तर बघा सगळ्या मकाला आहे ना खाट टाकून झाली. आता आम्ही घरी चाललोय, पाहुणे आले आजीला भेटायला. तर आम्ही चाललोय घरी. तर खाद पण टाकायची झाली आमची आणि आभट पण खूप आलेलं आहे. आता आहे ना पाऊस येण्याची शक्यता आहे. तर 1.5 एकर वावर होतं, एवढ्या वावरात टाकून झालं. सकाळी आम्ही 10:30ला आलो होतो, 11:30 वाजेपर्यंत आहे ना खाट टाकायची होऊन गेली. आता घरी चाललोय, पाहुणे आले ना त्यामुळं. तर बघा एवढ्या वावराला आहे ना खाट टाकून झाली 1.5 एकरला. आणि इथं आहे ना थोडंसं टप्पा आहे, लहान मोठी मक्का आहे. इथं छोटी आहे आणि माझ्या पाठीमागं आहे ना ती मोठी आहे. तर एकाच दिवशी टाकेली आम्ही, पण तरी पण आहे ना लहान मोठी झाली. पावसामुळं आहे ना इथं पाणी वाहिलं ना, त्यामुळं इथं छोटी राहून गेली. इथं टेकड आहे ना उंच थोडंसं, त्यामुळं तिथं आहे ना मोठी झाली. तर आभट पण आलेलं आहे. पाऊस आला तर लय बरं होईल. 2 दिवस आहे ना आम्ही उन्हातच खाट टाकली होती मकाला. आणि आज आहे ना थोडंसं सावली होती, म्हणजे आभट आलेलं आहे. तर चला पाऊस पण येण्याची शक्यता आहे. आला तर लयच भारी होईल, म्हणजे खात पण लागून जाईल आमचीवाली त्यामुळं. तर चला आता आहे ना खात टाकायचं टेन्शन गेलंय. शेवटी खात टाकायचं काम होऊन गेलं आमचं आज मकाचं. आता काही खात टाकायची राहिली नाहीये.
फक्त या छोटी छोटी मका आहे ना, पाऊस आला का तिला टाकावं लागेल थोडीशी. तर चला आता आहे ना घरी चालले मी, पाहुणे पण आलेले, चला. तर आता आहे ना भरपूर उशीर झाला आहे, 6 वाजले संध्याकाळचे. पाहुणे पण गेले, घरात भरपूर काम होतं, ते काम पण आवरून घेतलं आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी. तर आज आहे ना आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस आहे, उद्या आषाढी आमुषा आहे. तर आज आहे ना आमच्या घरी मटण आणलेलं आहे विराजले आणि बाबांसाठी. तर आज परत मी आहे ना मटणाची भाजी करते, पण आज आहे ना गॅसवरती करते, आज चुलीवर नाही करत आहे. कारण बाहेर पण थोडंसं आहे ना बारीक बारीक पाऊस येतो आहे, त्यामुळं काय बाहेर करत नाही आज चुलीवरती. आज गॅसवरती आणि कुकरमध्येच करते आहे, म्हणजे पटकन होईल, कारण लाईट पण नाही आहे ना आमच्याकडं, त्यामुळं. तर चला आता आहे ना जेव्हा मी बाहेर मटण केलं होतं ना, जी रेसिपी टाकली होती ना सेम तीच रेसिपी आहे, फक्त यामध्ये ना टमॅटोचा वापर केला नाही आहे, कारण नव्हतं माझ्याकडं त्यामुळं. तर सुरुवातीला आहे ना तेल तापून घेतलं, तेलामध्ये लसूण तळून घेतला. लसूण तळल्यानंतर आहे ना कांदा कापलेला होता बारीक, एक मोठा आकाराचा, तो कांदा पण आहे ना बारीक परतून घेतला चांगला लालसर होईपर्यंत. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे धना पावडर टाकली, पाव चमचा हळद टाकली. हळद आणि धना पावडर चांगली तळून घेतली. त्यानंतर आहे ना मटण धुवून टाकलं 2-3 पाण्याने आणि त्यानंतर परत आहे ना 5 मिनटं असं झाकून ठेवलं मसाल्यामध्ये, धना पावडरमध्ये आणि हळदीमध्ये, मिठामध्ये. त्यानंतर आहे ना पाणी सुटलं त्याला, तर झाकण काढून घेतलं आणि त्याच झाकण काढून घेतल्यानंतर आहे ना वाटीमध्ये पाणी ठेवलं. पाणी चांगलं गरम झालं, तेच पाणी आहे ना आता मी मटणाला वापरणार आहे. तर बघा किती पाणी सुटलं आहे मिठाचं. तर ह्याच पाण्यामध्ये ना आता हे मटण आहे ना मी पूर्ण शिजून घेणार आहे. आता कुकरला आहे ना आपण झाकण लावून देऊ, चांगलं मसाला आहे ना मिक्स करून घेऊ मटणाला आणि ना झाकण लावून देऊ आणि 4 ते 5 शिट्ट्या आहे ना होऊ द्यायच्या, कारण बोकड्याचं मटण आहे ना शिजायला वेळच लागतो याला, त्यामुळे आहे ना 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. आता आहे ना आपण कुकर होईपर्यंत आहे ना मसाला करून घेऊ. तर एका गॅसवर कुकर पण होतं आहे, दुसऱ्या गॅसवर आहे ना मसाला करून घेते, म्हणजे जर लाईट आली ना तर लगेच मिक्सरमधून काढायला. तर आता खोबरं ते तळून घेतलं आहे मी, भाजून घेतलं आहे चांगलं. कढीपत्ता घेतला, कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आहे, आता कांदा भाजून घेते आणि अद्रक पण घेतलं आहे. तर बघा कमी साहित्यामध्ये ना आपण मटणाची भाजी करणार आहे, साहित्य तर एकदम थोडेसेच आहे. तर मसाला भाजला त्याच कढईमध्ये ना आता हा वाटलेला मसाला आहे ना परतून घेणार आहे. त्यासाठी ना लोखंडी पॅन मी गरम करायला ठेवला आहे, त्यामध्ये तेल पण टाकलं आहे. आता आपण हा वाटून घेतलेला मसाला आहे ना चांगला तेल सुटेपर्यंत आहे ना तळून घ्यायचा. तर ह्या मसाल्याला आहे ना चांगलं तेल सुटू देऊ आपण, तर तळून घ्यायचं आहे. तर मी ना हा मसाला 2 भाजीचा मसाला काढलेला आहे एकत्र, आणि म्हणजे मटणाचा वेगळा आणि मला जी भाजी करणार आहे ना त्याचा वेगळा, असा नाही केलं आहे. दोन्ही भाज्यांचा मसाला ना एकत्र करून घेतला. त्यानंतर मी मसाला तळलेला मसाला ना थोडासा काढून घेईल बाजूला आणि त्यानंतर मग मटणाची भाजी करल, तोपर्यंत आमची भाजी करून घेईल अगोदर. आणि त्यानंतर आहे ना ह्याच मसाल्यामध्ये ना मी दुसरी पण भाजी करणार आहे, त्यामुळे आहे ना मसाला हा जास्त आहे. तर मटणाची भाजी दोघांसाठीच आहे, पण हा मसाला आहे ना 5 माणसांची भाजी करायची ना मला, त्याच्यासाठी आहे. तर चला आता आपण आहे ना तेल सुटेपर्यंत आहे ना हा मसाला चांगला तळून घेऊ आणि त्यानंतर फोडणी द्यायला घेऊ. तर बघा मसाल्याला पण आहे ना चांगलं तेल सुटलं आहे, चांगला परतला आहे मसाला. यामध्ये आपण आता काळा मसाला टाकू. तर हा मटण मसाला आहे तो टाकते मी, दोन्ही भाज्यांना एकच मसाला टाकणार आहे. तर 2 चमचे मसाला टाकला आहे मी आणि चांगला आता तळून घेते परत. हा पण मसाला आहे ना चांगलं तेल सुटेपर्यंत आहे ना चांगला तळून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीनं. तर आता यामधला आहे ना मी अर्धा मसाला आहे ना काढून ठेवणार आहे आणि अर्ध्याचे आम्हाला भाजी करून घेणार आहे. तर आता आहे ना हा अर्धा मसाला काढून घेते मी. तर बघा मसाला पण आता चांगला तळून झाला आहे आणि आता आपण आहे ना कुकरचं झाकण उघडून बघू. कुकरचा गॅस आहे ना बंद केला आहे मी. तर आपण आहे ना कुकर उघडून बघू भाजी शिजली का काय. तर बघा भाजी पण आहे ना आपली मस्त अशी उकडून गेली आहे. 4 शिट्ट्यांमध्येच भाजी चांगली उकडली आहे. आणि आता श्रावण महिना लागेल ना उद्यापासून, आमोशापासून, तर वशट वगैरे काही चालणार नाही घरामध्ये, त्यामुळे ना आज शेवटचा दिवस आहे. तर विराजला आणि बाबाला वशटची भाजी म्हणजे मटणाची भाजी केली आहे. तर आज शेवटचा दिवस आहे मटण खायचा, त्यामुळं. तर हे बघा मी अर्धा मसाला काढून घेतला. आता ह्या अर्ध्या मसाल्यामध्येच त्यांना दोघांना भाजी बनवती आहे. तर आता मसाला सर्व तळून घेतला आहे आणि आपण कुकरचं झाकण पण उघडून बघितलं आहे. तर मटण पण चांगलं शिजलं आहे. आता हे मटण आहे ना काही आपण म्हणजे भाजी बनवू काळा रस्सा, आणि काही आहे ना उकडेल तसंच ठेवू त्यांना दोघांना खाण्यासाठी. तर भाजी पण थोडीच बनवणार आहे मी दोघांसाठी, काही जास्त नाही बनवणार आहे. तर आता आपण आहे ना
थोडंसं पाणी टाकू यामध्ये. तर मसाला जास्त आहे ना, त्यामुळं घट्ट भाजी आहे आणि बाजरीच्या भाकरीबरोबर चुरून खायला थोडी पातळ लागेल ना, त्यामुळे ना मग भाजी थोडीशी पातळ केली मी रस्सा. तर हे बघा, तर आता आहे ना या भाजीमध्ये कोथिंबीर टाकते मी आणि आता आहे ना 5-1 मिनटं आहे ना चांगली ही भाजी उकळून देऊ. तर हे बघा, अशी भाजी ना आपण 5-1 मिनटं चांगली उकळून द्यायची आहे. लागल्या हाती लगेच गॅसवरच भाकरी करून घेते मी तिकडे. तर भाजी पण मस्त उकळली आहे, तरी पण खूप छान आली आहे. तर विराजला जेवायचं होतं, बाबांना आणि विराजला ना. आता आहे ना 7:30 पावणे 8 वाजले, लाईट पण आली होती. तर त्यांना दोघांना जेवायला ताट करते मी. तर व्हिडिओची एंडिंग पण आता इथंच करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय. आणि उद्या आषाढी अमावस्याच्या किंवा दीपपूजनच्या तुम्हाला आजच खूप खूप साऱ्या शुभेच्छा.